नमस्कार मंडळी. टेस्ट ऑफ इंडिया विथ पलवीमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आजची रेसिपी पाहूया. दूध हळदीपासून बनवलेला मसाला काढा. थंडीच्या दिवसात हळदीचा गरमागरम काढा पिला की थंडी अगदी पळूनच जाते. काढा पिल्यामुळे आपले थंडीपासून संरक्षण होते. सर्दी खोकलासाठी तर फारच गुणकारी आहे. हा काढा तर लहान मुलांसाठी खूपच पौष्टिक आहे आणि त्याच्यामुळे इम्युनिटी पॉवरही वाढते. इथं आपण 2 कप दूध उकळण्यासाठी ठेवले आहे. त्याच्यामध्ये आपण 1 चमचा हळद घालून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये आपण 2 ते 3 वेलची आपण अशी फोडून टाकलेली आहे आणि ते टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 2 लवंगाही टाकणार आहोत. 2 लवंगा टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 3 ते 4 दालचिनीचे तुकडेही टाकणार आहोत. काळ्या मिरीचीही आपण इथं पावडर करून टाकली आहे. काळी मिरीचे प्रमाण आपण इथं 3 ते 4 काळी मिरी घेऊन ते पावडर करून टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण हे सर्व मिश्रण उकळत असताना हलवायचे आहे. इथं मी साखर वापरली नाही. ज्यांना आवडतं त्यांनी साखर वापरली तरी चालू शकते. 1 चमचा साखर वापरली तरी चालेल आणि अर्धा चमचा तूपही वापरायचे आहे. हा काढा शक्यतो झोपताना रात्री पिल्यामुळे खोकल्याला फारच गुणकारी फरक पडतो. हा काढा 3 ते 4 दिवस सलग रात्री घेतला तर खोकला अजिबातच येत नाही. हा काढा आपण शक्यतो बशीने प्यायचा आहे, कारण की आपल्या घशाला असं पिताना गरम-गरम जाणवलं पाहिजे. आपण सर्व साहित्य वरून टाकलेले ते आपण गाळून घ्यायचे आहे. त्याच्यामुळे ते साईडला निघून जाईल. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक यू.